मी कापसासाठी 11 दिवस उपोषणाला बसलेलो होतो जळगावला. आपल्याला कल्पना असेल ते 10-10 हजार लोक सकाळ संध्याकाळ राहतात, झोपायला सुद्धा तिथे झोपायचे लोक. त्यावेळेला तो इतका गहन प्रश्न होता की कापसाला 6,000 रुपये भाव द्या म्हणून मी उपोषण केलं. खूप गर्दी असायची. देवकरप्पा आपल्या मंत्रिमंडळामध्ये होते, जळगावचेच होते. त्यांचं घर 500 फुटावरच होतं जिथे मी उपोषणाला बसलो. ते रोज ये जा करायचे, पण माझ्याकडे बघतही नव्हते. मला असं वाटलं एखाद दिवशी तरी येतील, माझं उपोषण सोडवतील, काहीतरी आश्वासन देतील, पण एकही दिवस ते आले नाही. 5व्या-7व्या दिवशी मी त्यांना निरोप पाठवला, कार्यकर्त्यांना पाठवलं आणि म्हटलं बाबा त्यांना विचारा ना की आपले चांगले संबंध आहेत, मला एकदा विचारा तर माझं उपोषण तर सोडा, काही आश्वासन तर द्या, वरती बोला. पण त्यांनी सांगितलं, मला वरतून सांगितलं आहे की अजिबात तिकडे बघायचं सुद्धा नाही, त्याला जितक्या दिवस बसायचं असेल तितके दिवस बसू द्या. आता सांगायला मला हरकत नाही, अजितदारांचा कडक निरोप त्यांना होता की तिकडे बघायचंच नाही त्याच्याकडे, गिरीशकडे.